अखेर राज्यातील शेतकऱ्यांना थकीत व पुनर्गठन शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये मोठा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे। आता ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर 8 ते 10 वर्षापूर्वीचा कर्जाचा बोजा होता, ज्या शेतकऱ्यांचं 1 ते 1.5 लाख होतं, 2 लाख होतं, 3 लाख होतं, ते कर्ज आजपर्यंत नापिकी, दुष्काळ, पावसामुळे खंड किंवा रोगाचा प्रादुर्भाव या संपूर्ण कारणामुळे शेतकरी हा हतबल झाला होता। त्यामुळे कर्जाचा भरणा हा करू शकला नाही। पण आता महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सर्व सातबारा कोरा करण्याचा धडाका हा प्रचार दरम्यान सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर एकाही सातबाऱ्याच्या उतारावर कर्जाचा बोजा राहणार नाही, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेमध्ये केलं होतं। आता 5 डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथविधी होण्याची शक्यता वर्तविली जाते। मुख्यमंत्री पदाची शक्यता वर्तविली आहे, तर त्यामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथविधी घेतल्यानंतरच पहिला निर्णय जो घेईल तो म्हणजे कर्जमाफीचा। या संदर्भामध्ये देखील मुख्यमंत्री यांनी वक्तव्य केलं होतं। त्यामुळे आता 22 जुलैला अब्दुल सत्तार यांनी सांगितलं होतं की सरकार, महायुतीचं सरकार हे केंद्र सरकारची मदत घेऊन किमान 3 लाखापर्यंत कर्जमाफीचा निर्णय हा घेण्याच्या विचारधारीने आहे, असं देखील स्टेटमेंट त्यांनी बोलताना एबीपी माझावर लोकमतला दिले होतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा आहे, ज्या शेतकऱ्यांचं मागील 2016 मध्ये कर्ज माफ झालं नाही, ज्या 2017 मध्ये कर्ज माफ झालं नाही, 2019 मध्ये कर्ज माफ झालं नाही, व ज्या शेतकऱ्यांचं 2008 मध्ये सर्वात मोठी कर्जमाफी केली होती देशातली, ते म्हणजे केंद्र सरकारनं, त्या केंद्र सरकारनं कर्जमाफी केली। त्यामध्ये 2008 मध्ये संपूर्ण देशाचं कर्ज हे सरसकट माफ केलं होतं। त्यानंतर 2017 मध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, त्यांच्या काळामध्ये 1.5 लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ करण्यात आलं होतं आणि त्यासोबतच 25,000 रुपये सानुग्रह राशी। त्यानंतर काळ सत्ता बदलली, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी 2 लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ केलं आणि आता या 2024 मध्ये परत आता मुख्यमंत्री भाजपकडे जाण्याचा कल हा दिसून येत आहे आणि बातम्या देखील त्या संबंधित प्रकाशित होतात। तर त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे। कर्जमाफीचा संपूर्ण डाटा तपशील हा डिलीट झाल्या संदर्भामध्ये सहकार विभागाकडून किंवा मागील संबंधित अधिकाऱ्याकडून मागील स्टेटमेंट हे दिलेलं होतं। त्यामुळे पूर्वीचा डाटा हा संबंधित डिलीट झाला आहे। आता संपूर्ण नवीन डाटा, नवीन जिल्ह्यातील नवीन माहिती, तालुक्यातील, गावातील संपूर्ण शेतकऱ्याची एक शेतकऱ्याची माहिती ही मागवली जाणार आहे। त्यासोबतच आता ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड ज्या बँकेशी लिंक आहे, त्या जर आपलं आधार कार्ड जर आपल्या बँकशी लिंक नसेल, ज्या बँकेमध्ये आपलं कर्ज आहे, थकीत कर्ज आहे, त्याच अकाउंटला आपलं आधार कार्ड लिंक करणे गरजेचं आहे। कारण महाडीबीटी मार्फत सर्व योजना आता सुरू आहे। त्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याचं जर कर्ज हे त्या बँकेमध्ये असेल ना, त्या बँकेचं आधार कार्डशी लिंक नसेल खातं, तर ते कुठंतरी आपण वंचित सुद्धा राहू शकतो, अशी देखील शक्यता वर्तवली जातात। त्यामुळे आपण सर्व शेतकऱ्यांनी, कारण मागील 2019च्या काळामध्ये तसे भरपूर प्रकरणं झाली आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना या योजनेमार्फत 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली होती। त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड लिंक होतं त्या शेतकऱ्यांची पहिली यादी लागली। मग दुसरी यादी लागली जेव्हा मग ज्या शेतकऱ्यांचं पात्र त्या यादीमध्ये नव्हतं, त्या शेतकऱ्यांनी स्वतः जाऊन सहकारी बँक असो, सहकारी संस्था असो किंवा खाजगी बँक असो किंवा राष्ट्रीयकृत बँक असो, यामध्ये जाऊन स्वतः जाऊन आपली पडताळणी करून त्यानंतर त्या शेतकऱ्यांना त्या दुसऱ्या यादीमध्ये, तिसऱ्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं। म्हणून शक्य होत असेल तर तोपर्यंत आपल्या ज्या काही बँक आहे, ज्या बँकेशी किंवा सोसायटीशी म्हणून कर्ज घेतो, CDCC बँक असो, स्टेट बँक असो किंवा इंडिया बँक असो किंवा कोणती अन्य बँक, त्यामध्ये आपलं आधार कार्ड त्या खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून येणारा हप्ता म्हणजे कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी संपूर्ण शेतकरी हे ग्राह्य धरण्यात जाईल। कारण ह्या सरकारचा जेव्हा माहिती गोळा करते तेव्हा काही सांगता येत नाही, पहिल्या दुसऱ्या यादीमध्ये नाव आलं, त्याच्यानंतर जर नाव आलं नाही तर आजही कित्येक शेतकरी 2017 आणि 2019च्या कर्जमाफीपासून पात्र असून देखील वंचित आहे। त्यामुळे जर एखादी शेतकरी रखडला तर त्याला कर्जमाफी मिळू शकत नाही। कारण आता सहकार विभागामार्फत जुलै महिन्यामध्ये अजित पवार यांनी त्या आदिवासी संस्थांमधील शेतकऱ्यांचं कर्ज हे 2008 मधलं आता माफ केलं आहे। त्यामुळे असं देखील होऊ शकते, म्हणून सर्वांनी आपलं सतर्क राहावं। जेव्हा हे घोषणा होतील, जेव्हा याची यादी पात्र यादी गोळा करण्याचं काम सुरू होते,
तेव्हा आपण आपल्या संबंधित बँकेशी किंवा सोसायटीशी जाऊन आपण आपलं जे काय नाव आहे यादीमध्ये आणि किती कर्ज आहे, किती वर्षापासून कर्जाचा बोजा आहे, त्या संबंधित जो काय लेखपाल असतो त्याच्याकडे जाऊन हे संपूर्ण माहिती देणे हे गरजेचं आहे, जेणेकरून आपलं नाव हे कर्जमाफीपासून सुटलं नाही पाहिजे किंवा आपण कर्जमाफी सरसकट दिली त्यामध्ये आपलं वंचित हे राहिलं नाही पाहिजे. कारण सातबारा कोरा करण्याचं आता आश्वासन दिल्या म्हणून जर शेतकऱ्याच्या सातबारा 10 लाख कर्ज असेल तरी शेतकऱ्याला आता सातबारा कोरा करणे गरजेचं आहे. पण अद्यापही रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांसंबंधित कोणताही निर्णय किंवा कोणतंही वक्तव्य या महायुती सरकारनं केलं नाही. ते आता करायला पाहिजे. पूर्वी जर 50,000 रुपये दिले होते तर आता किमान 2 लाख रुपयेपर्यंत रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना त्यांचे पैसे, नाहीतर चालू वर्षातील 2023-24चं हे चालू कर्ज हे त्यांचं सुद्धा कर्ज जे काय थकीत आणि पुनर्गठन शेतकऱ्यांचा माफ होता त्यासोबतच त्यांचं देखील माफ करायला पाहिजे अशी देखील शेतकऱ्यांची कमेंट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.